आज महाशिवरात्री आहे आणि मी हा साबुदाणा खातोय. तुम्ही खात असालच. पण हा साबुदाणा कुणी खावा, कुणी नाही खावा, तो खाणं किती फायदेशीर आणि किती तोट्याचं आहे, हे मी तुम्हाला सांगतो. साबुदाणा हा टॉपियोका नावाच्या एका मुळापासून काढला जाणारा एक स्टार्च आहे. त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रोसेस आणि प्रक्रिया करून मग आपल्याला जो पांढरा शुभ्र साबुदाणा असा मोत्यासारखा दिसतो ना, तो तयार होतो. साबुदाणा एक स्टार्च सबस्टन्स आहे. त्यामुळं ते एक कॅलरी फूड आहे. म्हणजे एक वाटीभर साबुदाणा जर तुम्ही खाल्लात ना, तर यातून तुम्हाला 550 कॅलरीज मिळतात. साबुदाण्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाणही चांगलं असतं. त्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. शिवाय पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे व्हिटॅमिन्सही आपल्याला यातून मिळू शकतात. साबुदाण्यामुळे वजन कमी होतं. हा एक मोठा गैरसमज आहे. कारण हे एक कॅलरी फूड आहे. जे जास्त घेतल्यानं तुमचं वजन वाढू शकतं. शिवाय तो पौष्टिक, हलका आणि पचायला सोपा आहे. यामुळं तुम्हाला जर डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम किंवा ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्टेरॉल असे प्रॉब्लेम असतील, तर साबुदाणा हा अतिप्रमाणात खायचं टाळाच. पण जर का तुम्हाला वजन वाढवायचं असेल, तर साबुदाणा इज द बेस्ट फूड. माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.